नमस्कार प्रेक्षक हो. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर अमृता वसंत पेडणेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, मानवी मन हे स्वभावतः चंचल असतं आणि या चंचल मनाला नियंत्रित करून स्थिर, शांत आणि एकाग्र करण्यासाठी महर्षी पातंजली यांनी अष्टांग योग ही संकल्पना सांगितली. या अष्टांग योगातील एक महत्त्वाचा अंग म्हणजे प्राणायाम. प्राणस्य आयामः प्राणायामः म्हणजेच प्राणशक्तीचे नियमन आणि नियंत्रण करणं यालाच प्राणायाम असं म्हणतात. नियमित आणि शास्त्रशुद्ध प्राणायाम केल्यास शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फारच फायदा होतो. परंतु हा प्राणायाम कोणी करावा आणि प्राणायाम कधी आणि किती प्रमाणात करावा याविषयी अनेकांच्या मनात बऱ्याच शंका असतात. तर आपण आज याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे प्राणायाम, समज आणि गैरसमज आयुर्वेदीय दृष्टिकोन. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, आयुर्विद्या पारंगत आणि राजवैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, सरांचं व्यक्तिमत्व हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे. परंतु नवीन प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सरांची ओळख करून देते. सर हे गेल्या 40 वर्षापासून पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर रुग्णालय बार्शी येथे सर प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात. भारत सरकारने सरांना राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्काराद्वारे सन्मानित केले असून नुकतेच सरांना भारत सरकारद्वारे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून सुद्धा सन्मानित केले आहे. कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व इतर आजारांवर उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. माननीय राष्ट्रपती व इतर अनेक मान्यवर जसे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींचे मानद चिकित्सक म्हणून सरांची ख्याती आहे. सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते. वैद्य समीर गोविंद जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते. चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया. सर, या प्राणायामाचा इतिहास काय आहे? खूप छान प्रश्न विचारला हा. कसं आहे, आपल्याला भारतीय लोकांना 2 देणग्या मिळालेल्या आहेत. एक म्हणजे आयुर्वेद आणि दुसरं योग. तर हे जर लक्षात घेतलं तर हे आपले श्वास म्हणता येतील अशी परिस्थिती आहे. आणि या चालीवरती जर आपण चालत राहिलो तर भारतीय लोकांचं आरोग्य हे खूप चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे. आतून माणूस दुरुस्त होणं मन आणि शरीराच्या हिशोबाने ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो आयुर्वेदामध्ये आहे. बाहेरून कोणती गोष्ट करायची आणि त्यांनी शरीर आणि मन सुधारायचं हे फारसं जमत नसतं, फेल होतं. तर शरीर आणि मन जर आतून दुरुस्त करायचं असेल तर तुमचा जाठाग्नी खूप महत्त्वाचा असतो, ज्याला वैश्वानर आपण म्हणतो. आणि आपल्या शरीरातली प्राणशक्ती महत्त्वाची आहे. तर आपले 4 वेद जे आहेत ना त्याच्यामध्ये संकल्प करण्याच्या पूर्वी प्राणाचं नियमन जे आहे ते करायला सांगितलेलं आहे. तर इतका हा जुना भाग जो आहे तो आपल्या लक्षात येतो. प्राणशक्ती ही अशी आहे की ती शरीर, मन, इंद्रिय, आत्मा ह्याच्या संबंधाने अशी जोडणारी गोष्ट आहे. आणि तो जर तंतू तुटला तर माणूस जिवंत राहू शकत नाही. म्हणजे चैतन्य किंवा आयुष्य असं सुद्धा या प्राणाला म्हटलं गेलेलं आहे. या प्राणाचा जो आयाम आहे तो म्हणजे प्राणायाम. त्याचं नियमन तुम्ही म्हणा, व्यायाम म्हणा, काही म्हणू शकता. आणि ह्याला एवढं महत्त्व काय आहे तर आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे जसे उपस्तंभ 3 आयुर्वेदात सांगितलेले आहेत तसं हवा, पाणी, अन्न हे बाहेरचे प्राण सांगितलेले आहेत. आणि ही हवा आपण ज्या वेळेला नाकावाटे घेत असतो त्यावेळेला ती फुफ्फुसात जाते एवढाच आपला फक्त समज असतो. पण तसं नसताना ती अन्ननलिकेतून पोटामध्ये जाण्याची प्रक्रियाही घडत असते. तुमच्या फुफ्फुसामध्ये सुद्धा ती जात असते.
इतकंच नव्हे तर तुमचे हृदय आहे, फुफ्फुस आहे, सांधे आहेत, या प्रत्येकाच्या ठिकाणी त्या वायूचा पुरवठा केला जात असतो, प्राणाचा पुरवठा केला जात असतो. आणि साधकाच्या बाबतीत तो श्वास जो आहे तो ऊर्ध्वगामी वरती जात असतो, काकीस्थानाकडे किंवा कुटस्थ चैतन्यातून तो वरती चढत असतो सहस्राराकडं. तर श्वास घेतो ही प्रक्रिया दिसायला साधी जरी दिसली तरी आयुर्वेदिक लोकांचं म्हणणं आणि साधकांचं म्हणणं किंवा योगी लोकांचं म्हणणं हे या पद्धतीचं असतं. तर ह्या पद्धतीचा विचार वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सुद्धा झालेला आहे, पण भारतामध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आता आधुनिक शास्त्रसुद्धा त्याचं बॉक्स रिस्पिरेशन किंवा कोहरंट रिस्पिरेशन, डीप रिस्पिरेशन, रिदमिक रिस्पिरेशन असे वेगवेगळे प्रकार करतं की जे प्राणायामाच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागत असतं. तर हा त्याचा इतिहास एकंदरीत बघून झाल्यानंतर आणि त्याची ही व्याख्या आपण बघितल्यानंतर या प्राणाचं नियमन कुणीही कसंही करावं असं काही होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काही विविक्षित प्रयत्न करणं हे गरजेचं असतं आणि काही पूर्वतयारी करायला लागत असे. आपण कुठं गावाला जायचं म्हटलं तरी पूर्वतयारी असते. गावाला जात असताना जो प्रवास आहे त्याच्यात ते प्रधान कर्म चाललेलं असतं आणि नंतर पश्चात्कर्म म्हणजे उतरल्यानंतर काही गोष्टी आपण करत असतो. तर तुमच्या आरोग्याशी, जीवनाशी, मनाशी, इंद्रियांशी आणि आत्म्याशी संबंधित एखादी जर गोष्ट असेल तर तिला किती पूर्वकर्म किंवा पश्चात्कर्म किंवा प्रधान कर्माचं महत्त्व असेल हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. पतंजलीने जी सांगितलेली अष्टांग आहे त्याच्यामध्ये चौथा अंग जे आहे ते प्राणायाम आहे. आणि उठलं की लगेच प्राणायाम सुरू केला, सिगारेटचा धूर जसा वरती चढतो तसा आम्ही श्वास वरती नेला वगैरे असं बोलणारे जे लोक असतात ना त्यांना त्याची गरिमा समजली नसते असंच एकंदरीत म्हणायला लागतं. प्राणायाम शिकत असताना योग गुरु आणि एखादा वैद्य ह्याच्या सहाय्याने ते शिकणं खूप गरजेचं आहे. यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेतोष्यः शनैः शनैः तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे. तर वाघ, सिंह वगैरे हिंस्र प्राणी जशा हळूहळू वश होतात तसा प्राणायाम हा हळूहळू करायचा असतो आणि तो वश होत असतो. आणि जर तसं तुम्ही केलं नाही आणि धसमुसळेपणा त्याच्यामध्ये केलात तर मग तुमच्या प्राणार्थ संकटसुद्धा त्यात येऊ शकतं. कारण याचा संबंध प्राण व स्रोतस आणि अन्न व स्रोतस दोन्हीशी येतो. या दोघांची मूलस्थानं आयुर्वेदात सेम सांगितलेली आहेत. हृदयाशी संबंध आला की अष्टबिंदुआत्मक ओज तिथलं महत्त्वाचं आहे, व्यानवायू महत्त्वाचं आहे. हृदयाचा संबंध आला की मनाचा संबंध आयुर्वेद धरतो. मस्तिष्काशी संबंध आला की त्याचा संबंध हा इंद्रियांशी येतो. असं जर असेल तर व्हायटल ऑर्गन जे शरीरातले आहे त्याच्यामध्ये हृदय आणि मस्तिष्काचा संबंध हा साक्षात दिसून होतो. आणि त्याच्याबरोबरीनं वृक्क हा तिसरा मर्माचा एक प्रकार सांगितलेला आहे. हे तिन्हीही आहत होऊ शकतात किंवा चांगले होऊ शकतात. तर हे दुधारी शस्त्र हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि प्राणायाम सुरू केला आहे आणि लगेच फायदा झाला आहे असं युजली होत नाही. 21 ते 90 दिवस साधारण एखादी सवय जी आहे ती लागायला आपल्याला वेळ द्यावा लागत असतो. 9 ते 9 दिवस किंवा तेरड्याचा रंग 3 दिवस असं इथं चालत नाही. त्यात कन्सिस्टन्सी लागते. ऋग्वेदामध्ये असं एक सूत्र आहे की माणसाने छोटा नियम करावा पण त्याच्यामध्ये चंद्र सूर्याप्रमाणे नित्य असायला पाहिजे. असं जर असेल तर ह्या गोष्टीचा विचार त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. धरचोटपणा जो असतो ना तो अतिशय चुकतो, जो हल्लीच्या काळात खूप असतो. रील बघत असताना सुद्धा लोक पटापट सारखं रील बदलतात असं होतं. एक गोष्ट त्यांना 15 मिनटं कुठं कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही आणि कॉन्सन्ट्रेशन ज्याला जमत नाही त्यांनी योगाच्या मार्गाला न लागणंच बरं. आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर योगा इतकं दुसरं चांगलं अंग कोणतंही नाही असा एकंदरीत प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला या प्राणायामाच्या मागं लागतात त्यावेळेला पहिल्यांदा यम आणि नियम जे आहेत ना ते पाळणं खूप गरजेचं असतं. आणि यम आणि नियमामध्येच आपली निम्मी ताकद जी आहे ती संपून जाते आणि पुढं आपण जात नाही असा एकंदरीत भाग असतो. कसं होतं की सत्य आहे, अहिंसा आहे, अस्तेय आहे, अपरिग्रह आहे किंवा ब्रह्मचर्य पालन आहे. तर ह्या इतक्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं आपल्या प्राणायामाचा बेस तयार होत असतो. त्यामुळे प्राणायाम गेलो आहे आणि सकाळी जाऊन 15-20 मिनटं प्राणायाम केलेला आहे, अर्धा तास केलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्याहार नावाची गोष्ट आहे. तर प्राणायाम करून किंवा बॅडमिंटन खेळून जसं लोक नंतर वडापाव खात बसतात ना तसं बरेचसे लोक आम्ही असं बघितलेलं की प्राणायाम करतात आणि बाहेर येऊन सिगारेट वगैरे ओढतात, चहा वगैरे पितात. तर अपरिग्रह हे जर व्हायचं असेल आणि तुम्हाला प्रत्याहार करायचा असेल नंतर तर तुम्हाला इंद्रियांच्यासाठी कंट्रोल ठेवणं हे गरजेचं आहे. भले तुम्ही शरीरासाठी करा किंवा मनासाठी करा प्राणायाम. तर तो करत असताना त्याचे नियम पाळले तर त्याचा उपयोग होणार आहे. कोणत्याही गोष्टीला नियमाची खूप गरज असते आणि त्याच्या परिचर्या म्हणून सांगितल्या जातात. ज्यावेळेला तुम्ही एखादी परिचर्या असा शब्द ऐकताना त्यावेळेला त्याला खूप महत्त्व असतं. ते झालं तरच त्या क्रियेचं महत्त्व जे आहे ना ते तुम्हाला समजणार असतं. त्याच्या आधी जे आसन आलेलं आहे ते आसन सिद्ध व्हावं लागतं. 2.5 ते 3.5 तास एकाच आसनामध्ये बसणं असं जर जमायला लागलं, स्थिरत्व आलं शरीराला तर प्राणायाम नंतर करायची पाळी आहे. हे लक्षात घेतलं तर आपण 90% लोक त्याच्यातून नापास होतो. एका जागी स्थिर बसणं हे लहान मुलांना जसं जमत नाही ADHDच्या तसं मोठ्या माणसाचं मनाच्या हिशोबाने झाले आणि शरीराच्या हिशोबाने झालेलं आहे. हे जर लक्षात घेतलं ना तर मग यम नियमांचं परिपालन करणं हे करायला पाहिजे. अहिंसा, खोटं बोलू नये वगैरे या जे नियम आहेत ते मनाशी संबंधित आहेत.
प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक भावनेला मॉलिक्युल्स असतात असं आत्ता सिद्ध झालेलं आहे. असं जर असेल तर तुमच्या शरीरातले जे न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, हार्मोन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, ते काम करत असताना जे मॉलिक्युल्स तुमच्या शरीरात वाढतात त्या भावनेनी त्याच्यावरती कंट्रोल ठेवत असताना तुम्हाला आहाराचंही कंट्रोल महत्त्वाचं आहे, आसनांचंही कंट्रोल महत्त्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सांगितलेले जे यम आणि नियम आहेत त्या आसनाचंही तुम्हाला जमायला पाहिजेत. असं झालं तर मग प्राणायाम जो आहे त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा आपण जे ऐकतो ना, प्राणायामाने त्रास झाला, प्राणायामाने फायदा झाला नाही, इतके दिवस मी करतोय पण आहे तिथंच असं मला वाटतंय, त्याचं कारण हे असतं. आणि ह्याचा विचार जर साकल्याने माणसाने केला तर मग त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे बदल आणि मनाचे बदल हे इतके अप्रतिम असतात की त्याच्या आयुष्याचं वय स्थापन व्हायला लागतं, चेहऱ्यावरती कांती यायला लागते, डिसिजन मेकिंग कपॅसिटी त्याची वाढायला लागते, त्याच्याबरोबर भावनांच्यावरती कंट्रोल यायला लागतं, शांत कूल काम कायट कसं राहायचं हे त्याला समजायला लागतं. त्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आणि इतरांना सगळ्यांनाच बरं वाटायला लागतं त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर. योगी सत्पुरुषांच्या ठिकाणी असले हे तेज हे असं आलेलं नाही आहे विनाकारण. पहिला यमाच्या नियमातला जो ब्रह्मचर्य आहे त्याच्या पालनामुळे ही गोष्ट होत असते. मरणम बिंदू पातेनं जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरो देहे तावत कालस्य भयमुता असं शुक्राच्या बाबतीत आयुर्वेदातनी वर्णन करून ठेवलेलं आहे. तर या शुक्राचा संचय झाला आणि ब्रह्मचर्याचं पालन झालं आणि ब्रह्म्याच्या प्राप्तीसाठी मनाची आणि शरीराची गती जर त्या मार्गाने व्हायला लागली तर उत्पन्न होणारी ही गोष्ट असते. ह्या सगळ्या गोष्टीची गरिमा लक्षात घेऊन ते करायला पाहिजे. क्लास लावलाय प्राणायामाचा आणि कसंही वागतोय असं चालत नसतं. तर हा सगळा भाग एवढ्यासाठी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की त्याचा परिणाम आणि त्याचे प्रकार आणि आधारावरचा त्याचा उपयोग जो आहे ना तो आपल्याला त्या पद्धतीने मग पुढच्या व्याख्यानामध्ये बघायचा आहे. नक्कीच. फारच छान आणि विस्तृत माहिती दिली सर तुम्ही. सर, या प्राणायामाचं स्वरूप कसं असतं? बरोबर आहे. आता कसं आहे, श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं ही प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे प्रकार 8 प्रकार प्राधान्याने केले जात असतात आणि त्यातले काही शीतली शीतकारीसारखे थंड प्राणायाम आहेत. ते पित्त प्रकृतीच्या लोकांना उष्ण प्रदेशामध्ये पित्ताचा आजार असताना आपण देऊ शकतो. परंतु मुख्य जो संबंध आहे तो योग चित्तवृत्ती निरोधा हा जो भाग आहे ना पतंजलीने सांगितलेला, त्याच्यामध्ये प्राणायामाचं महत्त्व खूप आहे. बऱ्याच परंपरेमध्ये स्पेशली नाथ संप्रदायामध्ये श्वास आत घेणं म्हणजे पूरक करणं, अंतकुंभक जो आहे तो जास्तीत जास्त ठेवणं आणि नंतर बहिकुंभक करणं असा प्रकार करायचा असतो. आणि बहिकुंभक जो आहे बाहेर तो थांबवणं श्वास ही प्रक्रिया त्याच्यामध्ये नाही आहे. रेचक झालं की पुन्हा श्वास आत घेणं ही प्रक्रिया आहे आणि त्याची वेगवेगळी कारणं जी असतात ती मानसशास्त्रीयदृष्ट्या ते सांगत असतात किंवा साधनेच्या हिशोबाने त्याचं खूप महत्त्व असतं. शरीराच्या हिशोबाने आपण विचार करतो तेवढाच करून प्राणायामाच्या बाबतीत भागत नाही. आपण सोडलेला श्वास जो आहे त्याच्याबरोबर जो बाहेर गेलेली घाण आहे मनाची ती पुन्हा झटकन आत येऊ नये म्हणून बाहेर थांबायचं नाही किंवा बहिकुंभक करायचं नाही असा एक प्रकार जो आहे तो प्राणायामाचा असू शकतो. तर असं वेगवेगळं स्वरूप वेगवेगळ्या फलश्रुतीच्या हिशोबाने वैद्य लोक सांगत असतात किंवा योग शिक्षक सांगत असतात. तर त्यावेळेस शरीरशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास, मानाच्या शास्त्राचा आयुर्वेदिक मानसशास्त्राचा विचार आणि जी दर्शनशास्त्र सांगितलेले आहे त्याचा अभ्यास जर व्यवस्थित असेल, वेदांचा अभ्यास जर व्यवस्थित असेल, योग वासितासारख्या ग्रंथांचा अभ्यास असेल ना तर हे प्रकरण जे आहे ते मनाच्या हिशोबाने आणि शरीराच्या हिशोबाने सांगता येतं. आत्ता आपला बराचसा भाग जो आहे तो शरीराशी संबंधित असा आहे कारण लोकांना तेवढंच हवं असतं. मनाशी संबंधित गोष्टींचा फायदा त्यातनं मिळत असतो पण तो करणंही गरजेचं आहे. व्यायामात उष्णात ऐष्णात हितस्य अनुचरणात कोष्ठात शाखा मला यांती द्रुतत्वास मारुतस्य असा एक श्लोक आलेला आहे. तर आपल्या शरीरामध्ये कोठ्यातून दोष शाखेमध्ये जाणं आणि शाखेतून कोठ्यामध्ये येणं ही जी प्रक्रिया चाललेली आहे सर्कॅडियन रिदमनुसार त्याच्यामध्ये प्राणायामाचं महत्त्व खूप आहे आणि त्यामुळे प्राणायाम हा एक वेगळा असा भाग असू शकतो की ज्याच्यामुळं शरीरातले आजार आणि मनातले आजार उत्तम पद्धतीने काढता येतात. तुम्ही पथ्य पाळताय, तुम्ही प्राणायाम करताय आणि त्याच्याबरोबरीने जर तुमच्या शरीरामध्ये औषध पाणी होत असेल, पंचकर्म होत असेल तर कोणताच विकार जो आहे तो दुर्धर आजारामध्ये रूपांतरित होत नाही, असाध्य होत नाही आणि मोठमोठे आजारसुद्धा कह्यात येऊ शकतात. ही या गोष्टीची व्याप्ती आहे आणि हे याचं स्वरूप आहे. त्यामुळे प्राणायामाकडे तुम्ही व्यायाम म्हणून फक्त बघू नका, एक ट्रीटमेंटची पद्धत अशा पद्धतीने त्याचं स्वरूप जे आहे ना ते लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. प्रेक्षक हो, सर आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करत आहेत आणि सरांकडून आपण अजून प्राणायामाविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणारच आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक हो, जमदग्नी सर आपल्याला नेहमीच काही आरोग्यदायी टिप्स देत असतात. तसंच सरांनी आजही आपल्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत. तर आजच्या आरोग्यदायी टिप्स पाहूया. टिप क्रमांक 1, कॅन्सर, वृक्कविकार, एड्स, ॲनेमिया अशा दुर्धर आजारांमध्ये ताकद टिकवून ठेवण्यासाठी हिरवे मूग भाजून त्याचे सूप बनवून जिरं आणि आलं याची फोडणी देऊन प्यावे. टिप क्रमांक 2, सकाळ संध्याकाळ 2 वेळेला 500-500 मिलीग्रॅम शृंगभस्म दुधासोबत घेतल्यास 2 आठवड्यांमध्ये म्हणजे 14 दिवसांमध्ये हृदयाची अतिरिक्त धडधड, छातीत जोरात कळा येणे आणि रक्त कमी असणे या गोष्टी झपाट्याने कमी येतात. तर प्रेक्षक हो, विश्रांतीपूर्वी आपण सरांशी प्राणायाम याविषयी चर्चा करत होतो. तर सर, हा प्राणायाम नक्की केव्हा करावा आणि त्यापूर्वी काही पूर्वतयारीची गरज असते का? आणि प्राणायाम सुरू असताना काही विशेष आहाराविहारासंबंधी काळजी घ्यावी लागते का? हां, खूप छान प्रश्न विचारला अमृता तू. कसं होतं की कोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करणं हे गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. संकल्प होणं मनाचा हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक पूजापाठामध्ये आपण संकल्प करतो पहिल्यांदा, म्हणजे मनाला एक विशिष्ट दिशा देतो, इच्छाशक्तीला दिशा देतो आणि जी जीवात्म्याची इच्छा आहे, सुखदुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न वगैरे जे त्याचे गुण आहेत, त्याच्यानुसार जीवात्म्याचा जो इच्छा हा गुण आहे तो आपण परावर्तित करतो संकल्पामध्ये. सृष्टीसुद्धा उत्पन्न करताना ब्रह्मदेवाने संकल्पाने केलेली आहे, एवढं संकल्पाचं महत्त्व आहे. मैथुन सृष्टी आणि संकल्पसृष्टी अशा 2 सृष्टी सांगितलेल्या आहेत. असं जर असेल तर आपण करणारं काम केव्हा करायचं आहे हे चांगल्या मुहूर्तावरती बघून ठरवत असतो. या सगळ्या गोष्टीला एक व्हॅल्यू असते, कारण मनाची ताकद जी आहे आणि व्हेक्टर्स सगळे एकाच दिशेने जायला लागतात आणि त्यामुळे काम जे आहे ते चांगलं व्हायला लागतं. तर खरं कसं आहे, प्राणायामाचा परिणाम जो आहे तो वय स्थापन आणि मनाची शुद्धी आणि मनावरती नियंत्रण असं जर असेल ना, तर रसायनाचा जसा शरीरावरती प्रयोग सांगितलेला आहे आयुर्वेदामध्ये, तसं वय स्थापन आणि आयुष्य चांगलं जावं, आयुष्य मोठं व्हावं आणि माणूस हा दीर्घायुषी व्हावा याच्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्यात ना, त्यातल्या गोष्टी तुम्ही प्राणायामाच्या पूर्वी वापरू शकता. 3, 5 किंवा 7 दिवस मुगाच्या डाळीचं कढण फक्त घ्यायचं आणि कोठा साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्णासारखं चूर्ण तुम्ही जर घेतलं आणि नंतर जर प्राणायामाला सुरुवात केली तर त्याचा खूप उपयोग होणार आहे. पण ह्याच्यापेक्षा पहिल्यांदा मी सांगितलेल्या यम, नियम आणि आसन या 3 गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने जर तुम्ही करायला लागलात आणि तसे मनात थोडे थोडे जरी बदल करायला लागलात तरीसुद्धा खूपशा गोष्टी ज्या आहेत त्या जमायला लागतात. हे करू नको, ते करू नको असं खूप सांगितलं जातं, ज्याला आपण निषेध म्हणतो, पण विधी सांगितला जात नाही आणि त्यामुळे मग खूप पंचायत होत असते. तर तुम्ही खोटं बोलू नका, अहिंसा करा वगैरे हे सगळं म्हणत असताना आपण काही न केलेलं बरं पडतं, तर त्यांनी ह्या गोष्टी आपाप साध्य होत असतात. त्यामुळे जे ठेविले आनंद ते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे, समाधान हे जसं म्हटलेलं आहे ना, तसं काही ठिकाणी खूप उपयोगी पडतं. हल्ली असं झालेलं आहे की मी काहीही करत नाही आहे असं होतच नाही माणसाचं आणि त्यामुळे स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी वाढलेली आहे. हरी, करी आणि वरी ह्याच्यामुळं सगळ्या लोकांचं जीवन जे आहे ते हल्ली उद्ध्वस्त झालेलं आहे असं दिसून येतं. तर तुम्ही हे लक्षात घ्या की यम, नियम जेवढे पाळता येतील तेवढे तुम्ही पाळायला पाहिजे. आसन जे आहे ते तुम्ही सिद्ध करायला पाहिजे आणि ह्या मागं लागून नडून करायच्या गोष्टी आहेत. जाता जाता होतं असं योगशास्त्रात काही होत नाही. भले तो भक्तियोग जरी असला तरी ठिय्या देऊन बसणं आणि ठराविक वेळेला बसणं हे लोकांना जमत नाही असं बऱ्याच वेळेला होतं. आपण 108ची माळ जी आहे ना ती जपत असताना आपलं मन इकडं तिकडं किती भरगटतं, पण 108 नोटा मोजताना मात्र असं होत नाही. विचार करायला पाहिजे आपण या गोष्टीचा. तर मग आपण कोणत्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट करतो हे लक्षात घेऊन जर तसं मागं लागलं तर प्राणायामाचं पूर्वकर्म जे आहे ते ठरून जातं. यम, नियम आणि आसन याच्या मागं लागणं शक्य तितकी ती गोष्ट आहे ती बिंबवणं आपल्या मनात आणि शरीरावरती. प्राणायाम त्याला मदत करायला लागतो आणि आपोआप ती जी पहिल्या 3 गोष्टी आहेत त्या साध्य व्हायला सुरुवात होते. हा दुसरा भाग झाला. विरेचन किंवा वमनासारखं औषध घेऊन हे करणं हे खूप चांगलं आहे. पहाटेच्या वेळेला ब्राह्मी मुहूर्तावरती उठून प्राणायाम करणं हे सगळ्यात उत्तम आहे. त्याच्या आधी तुमचा कोठा साफ व्हायला पाहिजे. मलमूत्र विसर्जन होऊन जर तुमची आंघोळ झालेली असेल तर त्याचा जबरदस्त परिणाम जो आहे ना तो तुमच्या मनावरती चांगल्या पद्धतीने येतो आणि तो ब्राह्मी मुहूर्त आहे
असं जर असेल तर त्या काळाचं एक विशिष्ट महत्त्व आहे. ओझोन त्यावेळेला आपल्या फुफ्फुसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आपण ॲब्झॉर्ब करून घेऊ शकत असतो आणि त्याचा आपल्या शरीराला आणि मनाला उत्तम पद्धतीचा फायदा होऊ शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये 4 वेळा प्राणायाम करायला सांगितलेला आहे साधक लोकांना. पहाटेच्या वेळेला सूर्योदयाच्या वेळेला एकदा हे व्हायला पाहिजे, दुपारी माध्यानीला 12च्या दरम्यान व्हायला पाहिजे आणि तिन्ही संध्येला ज्या वेळेला दिवे लागणं होते त्यावेळेला सूर्यास्ताच्या वेळेला व्हायला पाहिजे आणि रात्री झोपतानाही प्राणायाम व्हायला पाहिजे. असं जर झालं तर तो आपला जो जप असेल किंवा श्वासाचा जो मंत्र असेल तो आपोआप आपल्याला सिद्ध व्हायला सुरुवात होते, असा एकंदरीत भाग आपल्याला लक्षात येतो. तर हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्याचं पूर्वकर्म जसं सांगितलेलं आहे तसं त्याची वेळ जी आहे ती महत्त्वाची आहे. मला वाटतं एक फोन येतोय, आपण तो फोन घेऊया आणि नंतर आपलं लेक्चर कंटिन्यू करू. छत्रपती संभाजीनगरहून सुरेश वडोदेजी हे प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार सुरेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सुरेशजी. असे कोणते प्राणायाम आहे जे मनुष्याला निरोगी ठेवतील? ठीक आहे, प्रश्न समजला तुमचा. आणि रेग्युलर कोणते आवश्यक प्राणायाम करायला पाहिजे? ठीक आहे. चांगला प्रश्न विचारलेला. हा विषय नंतर पुन्हा येणारच आहे, पण डीप ब्रिदिंग जरी पहिल्यांदा लोकांनी करायला सुरुवात केली ना तर त्याचा फायदा होणार आहे. पूरक करणं, अंतकुंभ करणं आणि रेचक करणं हा प्रकार जो आहे तो खूप उपयोगी आहे. जेवढं जास्ती हळूहळू आणि खोलवर तुम्ही श्वास घ्यायला लागाल तेवढा तुमच्या शरीराला त्याचा फायदा होणार आहे. आयुष्य जे आहे ते श्वासार्थी जर मोजलं जात असेल तर तुमच्या श्वासाची गती जर तुम्ही धीमी ठेवली तर आयुष्याचं वर्धन हे नक्की होणार आहे. कासव जे आहे ते मिनिटाला 1 वगैरे श्वाससुद्धा कसं बसं घेत असतं, 500 वर्ष ते जगत असतं. तर अशा पद्धतीचा विचार करून जर कुत्र्याचा श्वास किंवा कबुतराचा श्वास हे जर बघितलं तर ते अल्पायू का होतात हे त्यांच्या श्वासाच्या गणितावरती ठरतं. तर रोज तुम्ही जर साधारण 10 मिनिटं श्वास जो आहे ना तो डीप ब्रिदिंगच्या पद्धतीने आणि योग शिक्षकाच्या मदतीने आणि वैद्यांच्या मदतीने घ्यायला लागलात आणि त्या श्वासावरती तुमचं कंट्रोल आला आणि मिनिटामध्ये तुमची श्वासांची संख्या जर कमी व्हायला लागली, जी माणसाची 14 ते 16 असते, तर तुमच्या आयुष्याचं वर्धन होतं. आणि नुसतं वर्धन तसं होत नाही तर आरोग्य चांगलं राहून त्या आयुष्याचं वर्धन होत असतं. आणि म्हणूनच हा विषय आज आपण घेतलेला आहे. त्याचं पूर्वकर्म काय असायला पाहिजे, प्रधान कर्म काय असायला पाहिजे वगैरे. तर साधकाच्या बाबतीत हा सांगितलेला विचार जो आहे त्याच्यामध्ये लंघनाला खूप महत्त्व आहे. तुमचं पोट मोकळं असणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 4 तास तुमचे जर पोट मोकळं असेल आधी तर प्राणायाम तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकता. कमीत कमी 2 वेळा प्राणायाम करणं हे अतिशय उपयोगी आहे. अग्नीचं संदूषण आहे आणि पोटातली भूक जी आहे ती कमी आहे आणि प्राणायाम केला तर त्याचं फळ फारसं मिळत नाही. तर अशा वेळेला भस्त्रिकेसारखा प्राणायाम करून अग्निसंदूषण जर तुम्ही केलं आणि त्याच्यासाठी भुकेची औषधं जर घेतली आणि प्राणायाम केले तर त्याचा निश्चित चांगला परिणाम होत असतो. तर हा जो भाग आहे तो ह्या हिशोबाने लक्षात घ्यायचा की पूर्वतयारी म्हणजे काय या पद्धतीने, आणि श्वास घेतानाची प्रक्रिया जी आहे ती योग शिक्षकाकडनं शिकून घेणं हेच खूप गरजेचं आहे. तुम्ही स्वतः काहीतरी व्हिडिओ बघून त्याच्यानुसार वागताय असं करू नका. प्राणायामाच्या बाबतीत तर तो त्रासदायक प्रकार होऊ शकतो. ह्याच्यानंतर आपल्याला आहार त्याग कोणता घ्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. जर ऋषीमुनी जे होते ते जंगलामध्ये राहायचे, संन्यासी लोक गावामध्ये यायचे नाहीत, 3 रात्रीपेक्षा एका ठिकाणी राहायचे नाहीत. हा सगळा नियम जो आहे तो कशासाठी आहे, तर ग्राम्य आहार जर पोटात गेला, तिखट आंबट खारट वगैरे आहे, चमचमीत आहे, तळलेले पदार्थ आहेत, मसाला खूप घेतलेला आहे, तर हे सगळा ग्राम्य आहार आहे. त्यांनी धातुपाक होतो. धातुपाक झाला की माणूस आजारी पडतो आणि मरतो, आणि दोषपाक झाला तर माणूस जो आहे तो चांगला राहतो आणि त्याचं आरोग्य चांगलं राहतं. तर आहार तुमचा नैसर्गिक पाहिजे, हलका पाहिजे आणि सगळ्यात मोठं म्हणजे माफक पाहिजे. मात्रावत असण्यात असं चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे. चुकीचा पदार्थ आणि तो मापात खाल्ला तर तुम्हाला त्रास होणार नाही आहे, पण लोक चुकीचाही खातात आणि आकंठ जेवण मर्यादा जेवण जेवतात आणि त्यामुळे त्यांचा त्रास होत असतो. तर त्यामुळे नैसर्गिक आहार ठेवावा. एकदम कच्चं अन्न सुरू केलं आणि 25 वर्ष आधी सगळं शिजवलेलं अन्न खाल्लेलं आहे, तर असं एकदम करू नये. हळूहळू कोणती गोष्ट जी आहे ती चांगली आहे ती घ्यावी आणि हळूहळू एखादी वाईट गोष्ट सोडावी. तर वैद्याकडे हे नियम असतात. पादेना पथ्यम अभ्यस्तम पाद पादेन वातेजेत. या पद्धतीने चांगली सवय लावता येते आणि वाईट सवय सोडता येत असते. तर वैद्याचा इथं नक्की सल्ला घ्या. रताळ्यासारखा पदार्थ आहे, गाजर आहे किंवा कांदा आहे, तर या कांद्यामध्ये लसणामध्ये तामस गुण वाढवण्याची शक्यता जास्ती असते आणि तुमचा यम जो आहे पहिला त्यातला ब्रह्मचर्य तुम्ही पाळू शकत नाही. सेक्स्युअल डिझायर त्यांनी आणि सेक्स्युअल ड्राईव्ह त्यांनी वाढतो. तर असे पदार्थ काढायचे असतात. बाकी त्याच्यामध्ये इतर कोणता धर्माचा संबंध येत नाही. तर सात्विक आहार घ्या, माफक आहार घ्या. माऊलींनी खूप चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे की अन्न असं घ्यावं की जे मधुर आहे, स्पर्शाला
मृदू आहे आणि पचायला थोड्याच वेळात ते पचून जाणार आहे. असं गुरुमुखीचं जसं अक्षर असतं ना तसं ते अन्न असावं असं माऊलींनी खूप छान उपमा दिलेली आहे. तर हे लक्षात घेऊन आपण अन्न जे आहे ते त्या पद्धतीत घ्यायला पाहिजे. हा आहार जो आहे तो स्वच्छ असायला पाहिजे. त्यात तारा पडलेल्या आहेत, खराब झालेल्या आहे, मशरूमसारखं अन्न आहे, जी बुरशी आहे आणि ती शरीरातल्या आजारांना वाढवणार आणि इम्युनिटी कमी झाल्यानंतर अंगावर येत असते. असं तुम्ही प्रोटीनसाठी खात असाल तर तुम्हाला मसल तयार करायचे आहेत का मन चांगलं करायचं हा प्रश्न येऊन मनामध्ये थांबतो. आपलं भांडं गरम केल्यानंतर जसं आतलं पाणी गरम होतं तसं मन जे केव्हा उपतप्त होतं, ज्यावेळेला तुमचं शरीर उपतप्त होतं त्यावेळेला तुमचं बॉडी बिल्डिंग जे आहे ते त्या सात्विक आहारातून व्हायला पाहिजे. राजस तामस आहार जो आहे तो शक्यतो तुम्ही टाळणंही खूप गरजेचं आहे. मग हा आहार कोणता तर लाल तांदूळ आहे, साठी साळी आहेत, पावसाचं पाणी आहे, गाईचं तूप आहे, गाईचं दूध आहे, जिवंती नावाची भाजी आहे, मुगाचं वरण आहे, हिरवे किंवा पांढरे मूग आहेत, पिवळे मूग आहेत, कोणतेही तुम्ही घेऊ शकता, सातू तुम्ही घेऊ शकता. तर हा सात्विक आहार असा आहे की ह्याने आजार पण येत नाही, मनही प्रसन्न राहतं, चेहरा मोहरा खूप प्रसन्न होतो आणि तुमची कोणती करिअर आहे त्याच्यामध्ये इफिशियन्सी तुमची खूप वाढते. आणि इफिशियन्सी इज एन्जॉयमेंट ऑफ लाईफ असं जर असेल तर तुम्ही कुठं बचत करायला पाहिजे आणि कुठं हे करायला पाहिजे, इन्व्हेस्ट करायला पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल. तर हा जो भाग आहे तो लक्षात घेत असताना 6 रसाचा आहार घेणं, माफक पाणी पिणं, पोट डब्ब होईल असे पदार्थ सोडून देणं हे करायला पाहिजे. जेवायला बसल्यानंतर 2 मिनटं ज्यावेळेला आपण कॉन्सन्ट्रेशन करतो, देवाचं नाव घेतो, त्यावेळेला कोणता पदार्थ चांगला आणि कोणता नाही हे आपल्या मनाला पक्क समजत असतं. तरीसुद्धा मन जे आहे ना ते भावनेने काम करतं आणि बुद्धी म्हणत असते हा पदार्थ तू घेऊ नको, तुला त्रास होईल. तरी मन हावी होतं आणि बुद्धी जी आहे ती बाजूला पडते आणि भावना ही मिनिटासाठी असते, क्षणासाठी असते आणि आयुष्य जे आहे ते वर्षात मोजतात. तर बुद्धीचं ऐकायला पाहिजे, विवेक जागृत ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीने प्राणायामाची जी योजना आहे ती आखायला पाहिजे. या पद्धतीने गेलं तर उत्तरं चांगली मिळतात. नक्कीच सर, प्राणायाम अभ्यास सुरू करण्यापूर्वी आणि प्राणायामाचा अभ्यास सुरू असताना काय काळजी घ्यावी याविषयी तुम्ही अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलेत. पण प्राणायामानंतर काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे का? बरोबर आहे. कसं होतं, प्राणायाम झाल्यानंतर प्रत्याहार ही प्रक्रिया सांगितलेली आहे ज्याच्यामध्ये इंद्रिय निग्रह खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे केलेली गोष्ट जी आहे ती ताकद टिकून ठेवणं आणि ती आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी वापरणं हे खूप गरजेचं आहे. तर प्राणायाम केल्याने नंतर खूप धावपळ केली आहे, प्राणायाम केल्याने नंतर दुसराच कोणता तरी व्यायाम केलेला आहे, डंबेल्स उचललेत किंवा रेजिस्टंट एक्सरसाइज केलेली आहेत, प्राणायाम केल्याने वादावादी खूप केलेली आहे, प्राणायाम केल्याने पटकन लगेच जाऊन आंघोळ केलेली आहे, पटकन जेवण केलेलं आहे. तर असं शक्यतो करू नये. 40-45 मिनिटाचा कालावधी जो आहे तो निघून जायला पाहिजे. म्हणजे शरीरातले जे दोष आहेत ते कोठ्यामध्ये येऊन ते पचून जातात आणि विकृती शरीराला उत्पन्न होत नाही. खाल्लेलं नंतरचं अन्न जे आहे ते उत्तम पद्धतीने पचायला लागतं. पण ह्याच्या बरोबर विरुद्ध लोक करतात. घरी आल्यानंतर चहा कॉफीसारखं उत्तेजक पेय घेतात किंवा एकदम लगेच पटकन जेवण करतात किंवा सिगारेट वगैरे ओढतात. बऱ्याच लोकांना ड्रिंक्स घेण्याची सवय असते, ते ड्रिंक्स घेतात. तर तुम्ही जे चांगलं काम केलेलं आहे ते लगेच नष्ट होतं. तुम्हाला वाटेल एवढ्याने काय बिघडणार आहे, पण असं नसतं. 50 लिटर दूध आहे आणि त्यात 1 थेंब जरी लिंबाच्या रसाचा पडला ना तरी त्याचं विरजण लागतं आणि ते सगळं नष्ट होऊन जातं. असं जर असेल ना तर तुम्ही खूप चांगलं वागलेलं आहे आणि त्यात थोडासा जरी विकृतीचा भाग आला मनाच्या आणि शरीराच्या हिशोबाने तर शरीराची सवय जी असते ना ते सेंट्रल गँग्लिया नावाची शरीरातली गोष्ट एवढी भयानक आहे किंवा आपला प्रीफ्रंटल लोब जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे, व्हेगस नर्व एवढी महत्त्वाची आहे की वाईट गोष्ट पटकन ॲक्सेप्ट करतं, कॉर्टिझॉल त्यावेळेस सिक्रेट होत असतात आणि तुमच्या मनाला पुन्हा त्याचं रिवॉर्ड मिळाल्या कारणानं पुन्हा ती गोष्ट करावी असं वाटायला लागतं आणि ती सवय तुमच्या शरीरामध्ये एस्टॅब्लिश होते. तर तुम्ही चांगलं वागायची सवय ठरवताय प्राणायामाच्या हिशोबाने तर तुमच्या शरीरातल्या ह्या लिम्बिक सिस्टीमचा जो भाग आहे तो इमोशनल जो ब्रेन आहे तो सेंट्रल गँग्लिया, त्याच्यानंतर प्रीफ्रंटल लोब, तुमची वेगस नर्व जी आहे ती आणि डोपामाइन सेंटर जे आहे ना ते चांगलं ठेवणं खूप गरजेचं असतं. तर चांगली सवय लागते आणि कोणतीही गोष्ट करायला तुम्ही घेतली ना तर लगेच त्याचे फलाची अपेक्षा करू नका. 21 ते 90 दिवस सतत करत राहा. कुणी काही म्हटलं तरी आपण आपलं काम करत राहायचं. 90 दिवसानंतर त्या गोष्टीची तुम्हाला सवय लागायला लागेल आणि ती सवय लागल्यानंतर तुमच्यातले होणारे बदल, तुमच्या करिअरवरती वरती येणारं त्याचं रिफ्लेक्शन हे लोकांना जेव्हा दिसायला लागेल ना तेव्हा तुम्ही एवढे बदलले कसे याच्यामागं प्राणायाम हे एकच फक्त गुप्त असं मर्म असतं असं तुमच्या लक्षात येईल. तर ह्या पद्धतीने हा विषय बघायला पाहिजे आणि सॅक्रिफाय काही गोष्टी केल्याशिवाय काही मिळत नसतं. काहीतरी मिळवायचं तर काही गोष्टीचा त्याग हा नेहमी करायला लागत असतो. नक्कीच.
प्रेक्षक हो, ही चर्चा रंगात आली आहे आणि आपण ती पुढे नेणारच आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम, 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक हो, आता पाहूया सरांनी आपल्यासाठी आणलेल्या काही आरोग्यदायी टिप्स. टिप क्रमांक 3, सुंठ 1 ग्राम, एरंड तेल 10 ml यासह 1 ग्राम सांबर शृंगभस्म गरम पाण्यासोबत घेतल्यास कंबरदुखीचा त्रास जातो. टिप क्रमांक 4, 40 ग्रॅम मेहंदीची पाने, फुले, बिया, मुळे एकत्र घेऊन त्यात अर्धा लिटर पाणी घालावे. नंतर उकळून त्याचा 60 ते 70 ml इतका काढा उरवावा. हा काढा गाळून घेऊन सकाळी मोकळ्या पोटी घ्यावा. त्याच्याबरोबर थोडीशी खडीसाखर घेतल्यास चालते. जेवणातील मीठ पूर्णतः बंद करून हे औषध घेतल्यास डोक्यामध्ये, कानाच्या मागे, सांध्यांच्या वरती, बेंबीमध्ये जे जखमयुक्त त्वचाविकार उत्पन्न होतात ते याने नष्ट होतात. अशक्तपणा आणि रक्तदाबाची वारंवार तपासणी करत राहून हे औषध 1 वर्ष घ्यावे. याने उत्तम गुण येतो. तर प्रेक्षक हो, आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर सर, प्राणायाम करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? हां, मगाशी बघितलं तसं त्याचं पूर्वकर्म काय हे बराच वेळा आता सांगून झालं. पण एकदा प्राणायाम सुरू केल्यानंतर तो मोकळ्या जागेमध्ये करणं खूप गरजेचं आहे. कंजेस्टेड ठिकाणी शक्यतो नको. आणि गच्चीमध्ये जर हा प्राणायाम वगैरे केला गेला तर खूप चांगला आहे. दुसरं महत्त्वाचं त्याचं आसन जे आहे ते एकच आसन शक्यतो ठेवून जर आपण करत राहिलो तर योग साधनेसाठी सुद्धा त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला सातत्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे आपलं सातत्य बघितल्यानंतर लोकांना भीती वाटावी इतकं ते सातत्य असायला पाहिजे. आमचे जे गुरु होते ते त्यांच्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेला यायचे त्यावेळेला सकाळी 7:30ला त्यांचा दवाखाना असायचा आणि ते 7:30 म्हणजे 7:30ला यायचे. 1 मिनिट पुढं नाही आणि मागं नाही. नंतर असं व्हायला लागलं की गुरुजी आले म्हणजे 7:30 वाजले. तर असा प्रकार घडणं याला म्हणतात सातत्य. आणि सातत्य कोणत्याही गोष्टीचं करत राहिलं तर थेंबे थेंबे तळे साचे जसं होतं ना तसं त्याचे फायदे जे आहेत ते मिळायला सुरुवात होते. आपण खूप धरचोटपणा करत असतो आणि त्यामुळं कोणतीच गोष्ट आपल्याला व्यवस्थित मिळत नाही. प्रवास करत असताना एका दिशेने गाडी चालवली तर तुम्ही ठराविक ठिकाणी विविक्षित ठिकाणी पोहोचणार आहे. तुम्ही 50 वेळा जर ते दिशा बदलायला लागला तर तुम्ही एकाच पॉईंटला राहण्याची शक्यता जास्ती आहे. हा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. दुसरा आहे तो आहाराचा भाग. मिताहार म्हणजे कमी आहार घेणं हे खूप गरजेचं आहे. अन्न या गोष्टीला संस्कृतमध्ये असं म्हणतात की जे आपण खातो आणि जे आपल्याला आजाराच्या स्वरूपात खातो ते म्हणजे अन्न. असं जर असेल तर 6 रसाचा आहार असायला पाहिजे आणि तो माफक असायला पाहिजे. 24 तासांमध्ये 2 वेळा जेवण आणि एकदा संडास लावणं ही प्रक्रिया जी आहे ती 40 वर्षापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने चालते आणि याला सरकारी रिदम असं म्हणतात. बायोकेमिकल शरीरातलं क्लॉक जे आहे ते तसं चालत असतं. सूर्यास्त झाला की पोटातली भूक विझली त्याच्यानंतर तुम्ही खायचं नाही आहे. लोक रात्री 1-2ला कॅन्डल लाईट डिनर वगैरे करतात, 2ला किंवा 3ला झोपतात आणि 12 वाजता सूर्यवंश असल्यासारखं उठतात. तर ह्याच्यामुळे कोणती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही आहे आणि सगळेजण ह्याच पद्धतीने करत असतात. त्यामुळे असं वाटतं की हे खवण्याच्या गावी पाठावे काय करावे. म्हणजे जिथं वस्त्रच परिधान कोण करत नाही अशा ठिकाणी जर कपडे घालून एखादा माणूस गेल्यानंतर जसा तो मूर्ख ठरतो ना तसं हे झोपेच्या बाबतीत आणि खाण्याच्या बाबतीत झालेलं आहे. तर आहार जो आहे तो विविक्षित असायला पाहिजे, हलका असायला पाहिजे. याच्याविषयी आपण बोलणं झालं तो 2 वेळा असायला पाहिजे. 40च्या पुढचं तुमचं वय गेलं तर 1 भुक्त राहावं असं आयुर्वेद म्हणतो. अन्न पचवायला सुद्धा ताकद लागत असते. संध्याकाळचं जेवण जर तुम्ही बंद केलं आणि दूध किंवा भाजकं अन्न खाल्लं तर ती अन्न पचवण्याची जी ताकद आहे ती शरीरातले आजार आणि तुमच्या मनातले आजार काढायला लागते. शरीर हलकं राहतं, सकाळी चांगली जाग येते आणि चेहरा मोहरा तुमचा खूप चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त होतो. तुमच्या चेहऱ्याची सूज वगैरे नसते. असं जर केलं तर डॉक्टर वैद्यांची बिलं कमी होतात, माणूस आजारी पडत नाही, पडलाच तर पटकन बरा होतो. व्हायटल ऑर्गन जे आहेत हृदय, मेंदू आणि वृक्क आपलं हे चांगलं राहतं. ऑपरेशनची गरज पडत नाही. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा व्यवस्थित परत येऊ शकता.
ह्याच्याबरोबर महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे व्यसनं करायची नाही. कोणतंही व्यसन, चहाचं व्यसन त्याला काय होतंय असं प्रत्येक गोष्टीला हे त्याला काय होतं, हे त्याला काय होतं असं म्हणत म्हणत या गोष्टी साचत जातात. अंगात रग आहे आणि उर्मी आहे आणि उन्माद जोपर्यंत तरुणपणाचा आहे तोपर्यंत या गोष्टीची व्हॅल्यू नसते. पण त्याच्यानंतर शरीर एकदम पडायला सुरुवात होतं आणि हे माझं काय झालं असं नंतर लोक विचार करायला लागतात. तर हे जर असं तर तुम्ही पहिल्यापासून या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे आणि व्यसनं नाही व्हायला पाहिजे. फक्त 31 डिसेंबरला आम्ही दारू घेतो वगैरे, तर काही गोष्टी जगात अशा असतात की त्या एकदाही चाखायच्या नसतात. विष जसं आपण चाकू शकत नाही ना, तसंच त्या दारूच्या बाबतीत म्हणायला पाहिजे. आम्लरस सोडला तर विषाचे सगळे गुणधर्म जे आहेत ते त्याच्यामध्ये आहेत, दारूमध्ये आहेत. असं जर असेल तुम्ही व्यसनापासून परावृत्त होणं हे खूप गरजेचं आहे. योग शिक्षक आणि वैद्य, एस्पेशली वैद्य पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही प्राणायाम करताय त्यावेळेला जे अप अँड डाऊन्स होतात ते तुम्ही लिहून ठेवायला पाहिजे आणि त्या वैद्याला विचारायला पाहिजे, योग शिक्षकाला विचारायला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर तुमचं जे आसन असेल, सुखासन असेल, पद्मासन असेल, सिद्धासन असेल, तर ह्याच्यामध्ये बसून किंवा वज्रासनामध्ये बसून सुद्धा तुम्ही प्राणायाम करू शकता. खुर्चीत बसून साधना करणारे लोक खूप आहेत हल्ली आणि प्राणायाम करणारे आहेत. तर आयुर्वेदामध्ये गुडघ्याएवढ्या उंचीच्या आसनावरती बसू नये असं सांगितलेलं आहे. तर मांडी घालून खाली बसायची पहिल्यापासून सवय ठेवली तर तुम्हाला अंगाला तेल लावत असाल, शेकत असाल, कोठा साफ होत असेल तर तुम्हाला मांडी घालून शेवटपर्यंत बसता येतं. वजन तितकं वाढवून ठेवायचं आणि इतर कोणत्या गोष्टी करायच्याच नाहीत, हालचालीच करायच्या नाहीत, तर मग तुम्हाला मांडी घालता येत नाही, अर्धीच मांडी घालता येते असं होतं. तर एखादा अवयव तुम्ही वापरला नाही आणि त्याची हालचाल जर थांबली तर अनयूज ॲट्रोपी होते आणि तो अवयव जो आहे तो निकामी व्हायला लागतो. त्यामुळे पहिल्यापासून खाली मांडी घालून बसणं याची सवय करायला पाहिजे. डायनिंग टेबलच्या ऐवजी खाली जमिनीवरती बसून जेवणं गरजेचं आहे. खुर्चीत बसला तर मांडी घालून बसा असं तरी तुम्ही करायला पाहिजे. तर हे जर साधे नियम जर पाळले गेले ना तर त्याचा उत्तम परिणाम जो आहे ना तो आपल्याला मिळायला सुरुवात होते. प्राणायामाचा जो आपल्याला हवा आहे तो विविशित परिणाम मनावरती आणि शरीरावरती उत्तम यायला लागतो. आता या सवयींचा आणि आपल्या शरीरातल्या या गोष्टींचा प्राणायामाचा काय संबंध हे बघणं खूप गरजेचं आहे. तर प्राणायामामुळे शरीरात उत्पन्न होणारे बदल जे आहेत ना ते निर्णय क्षमता वाढते, कारण फ्रंटल लोब जो आहे तो निर्णयाचं काम करत असतो. आणि त्याच्याबरोबरीने तुमच्या शरीरात जो बेसल गँग्लियन आहे तो शरीरामध्ये एखादी गोष्ट 2-3 वेळा रिपीट झाली आपण केली तर ऑटो पायलट मोडमध्ये तो टाकतो आपल्याला आणि ते आपापच ती गोष्ट रुटीन व्हायला लागते आणि सवय लागते. ह्यावेळेला जर डोपामाइन सिक्रेट होऊन डोपामाइन सिस्टीम जी आहे ती शरीरातली काम करायला लागली ना तर त्याचा परिणाम काय होतो, रिवॉर्ड मिळाल्यासारखा होतो आणि त्या माणसाला तीच गोष्ट पुन्हा करावी वाटते. चहाचं व्यसन, हेरोईन, ब्राऊन शुगर, बिडीचं व्यसन, दारूचं व्यसन असंच लागतं. लोक म्हणतात की दारू पिताना इतकी घाणेरडी लागते, पण लोक जे दर्दी लोक आहेत ते म्हणतात ती टेस्ट डेव्हलप करायला लागते. ही डेव्हलप ते करत नसतात, हा बेसल गँग्लियन करत असतो. आता हा मेंदूचं हे टिश्यू जे आहे ते कुठं तयार होतं तर आयुर्वेदानुसार ते लहान आतड्यामध्ये किंवा ग्रहणीमध्ये तयार होतं. या पित्त धराकलास आहे, मज्जा धराकला असं सांगितलेलं आहे. तर तुम्ही भूक प्रॉपर मेंटेन केली, जाठराग्नी चांगला ठेवला, वेळेवरती सात्विक अन्न खाल्लं तर तुमच्या शरीरात उत्पन्न होणारे जे बदल आहेत ना ते उत्तम पद्धतीने व्हायला लागतात आणि तुमच्या सवयी जी आहेत त्या हळूहळू सुटायला लागतात. तुमची व्हेगस नर्व शांत व्हायला लागते आणि सिलेक्टिव्हिटी तिला दमायला लागते, कॉर्टिसॉलसारखे हार्मोन्स हे कमी व्हायला लागतात. तर हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं फोन येतोय का, तर फोन घेऊया आपण आणि पुढचं बोलणं त्याच्यानंतर सुरू करू. जळगावहून निलेशजी हे प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार निलेशजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझ्या आईला एकच किडनी आहे आणि एक किडनी असल्यामुळे आईला कोणता प्राणायाम योग्य होईल आणि कोणते पथ्य पाळावी हे मला. तिचं वय किती आहे? वय आईचं वय 65. ठीक आहे. आणि क्रिएटिन लेवल 5.5 पेक्षा जास्त असते. क्रिएटिन लेवल 5च्या पेक्षा जास्त आहे. 5.5 पेक्षा जास्त. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. क्रिएटिनची लेवल हा एकच निकष धरू नका. तिच्या 4 लॅबोरेटरीमध्ये जर तिला तपासलं प्रत्येकाचा क्रिएटिन रिपोर्ट हा वेगळा वेगळा येतो. तिला सूज येत नाही ना अंगावरती, उचकी लागत नाही ना, दम लागत नाही आहे ना, HB कमी झालेलं नाही आहे ना, लघवीचं प्रमाण कमी आहे का, त्याला फेस येतो का, उलट्या होतात का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा व्यक्तींना सर्वांगासन खूप उपयोगी पडतं. भिंतीला टेकन करू दे, ते नॅचरल डायलिसिस आहे. ह्याच्याबरोबर डीप ब्रिदिंग एक्सरसाइजमध्ये जो अनुलोम विलोम आणि नाडीशुद्धीचा जो प्रकार असतो तो आणि भ्रामरी प्राणायाम तिच्यासाठी खूप उपयोगी आहे. वृक्काचा आजार असल्यानंतर हृदयाची आणि मेंदूशी संबंधित ज्या घटना आहेत ना त्या आधी दुरुस्त करायच्या, म्हणजे क्रिएटिन लेवल कमी येण्यासाठी उपयोगी पडतं. कासनी नावाचं एक औषध आहे, कासनी अर्क,
तो सकाळी दुपार संध्याकाळी तिने घेतलं तर क्रिएटिन लेवल तिची कमी येण्याची शक्यता आहे. हे सगळं होत असताना तिने एकभुक्त राहणं खूप गरजेचं आहे. संध्याकाळी जेवण कमी करावं आणि दुपारी एकदा व्यवस्थित जेवावं. 6 रसाचा आहार जवळच्या वैद्याला, जळगावमध्ये खूप मोठे मोठे छान वैद्य आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही करायला पाहिजे. तर जेवण कमी करणं हे महत्त्वाचं आहे. सूज येणारे पदार्थ जे असतात, दही किंवा मांसाहार, दुपारची झोप हे कमी करायला पाहिजे. आपली त्वचा ही तिसरी किडनी आहे, त्यामुळे त्वचेचं आरोग्य सुधारून घाम काढणं, कोठा साफ होऊन पातळ शौचाला होईल माफक प्रमाणात असं करणं, हे जर केलं तर रुकारचं लोड जे आहे ते तिचं कमी होऊ शकतं. तोंडात चव वगैरे नसेल तर सर्वतोभद्रवटी नावाचं एक औषध तिला खूप उपयोगी पडेल. पण प्राणायामामध्ये म्हणाल तर उज्जाई, त्याच्यानंतर भ्रामरी आणि अनुलोम विलोम प्राणायाम हा सर्वांगासनाचाही तिला उपयोग पडेल. तर हे माझ्या मते त्यांनी करून बघायला काय हरकत नाही आहे. मगाशी सवयीचा जो भाग सांगितलेला होता, तो कोणती सवय जर सोडायची असेल तर वैद्याकडे जाऊन हे प्राणायाम शिकून घ्यावेत आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक औषधं घ्यावीत. आणि जे कोणतं व्यसन असेल त्याच्या विरोधी जी गोष्ट आहे ती सुरू करायची. दारूचं व्यसन असेल तर दारू हळूहळू कमी करत करत दूध जे आहे ते पिणं खूप गरजेचं आहे. दारू एकदम सोडली आहे तर त्याचा विड्रॉल इफेक्ट येऊ शकतो. दूध जर हळूहळू घेत असाल तर तुमचं आरोग्य पूर्णतः सुधारू शकतं. तर माझ्या मते या गोष्टीला खूप महत्त्व आहे. नक्कीच सर, शरीर आणि मनावर प्राणायामाचा नक्की कसा परिणाम होतो? आणि आता जसं निलेशजींनी आपल्याला विचारलं की वृक्कविकारामध्ये कोणता प्राणायाम करावा, तर प्रत्येक आजारानुसार असे काही विशिष्ट प्राणायाम असतात का? हां, तर ते तर आहेच, पण ओव्हरऑल जर बघायचं झालं ना तर आपलं जे ग्रे मॅटर आहे शरीरातलं, मेंदूतलं, त्याची वाढ जी आहे ती प्राणायामाने व्हायला लागते. न्यूरोप्लास्टिसिटी ही 3 वर्षापर्यंत असते, म्हणजे मेंदूमध्ये खूप चांगले बदल करता येतात असं आधुनिक शास्त्र म्हणत होतं. पण आता असं लक्षात आलेलं आहे की तुमचा आहार जर व्यवस्थित असेल, महाकल्याण तुम्ही घृत घेताय किंवा महामायुरी घृत घेताय आयुर्वेदातलं, आणि त्याच्यावर जर तुम्ही प्राणायाम करायला लागला तर तुमच्या ब्रेनमधले न्यूरो ट्रान्समिटर्स आणि न्यूरॉन जे आहे ते रिफॉर्म होणं सुरू व्हायला लागतं. त्यांची कनेक्शन जी आहे ती चांगली जमायला लागतात. ग्रे मॅटरमध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळं तुम्हाला माहितीचं पृथक्करण व्यवस्थित जमायला लागतं. निर्णय क्षमता तुमची जी आहे ती वाढायला लागते. अमायगोलाडा नावाचा जो मेंदूतला भाग आहे तो याने ॲक्टिवेट होतो. त्यामुळे भावनांच्यावरती तुमचं कंट्रोल जे आहे ते अप्रतिम पद्धतीने यायला लागतं. व्हेगस नर्व जी आहे ती 2/3 पाथवे जवळजवळ आपल्या अन्ननलिकेचा कव्हर करते. हृदय वगैरे वेगवेगळ्या अवयवांच्यावरती तिचं काम होत असतं आणि ती शांत होणं आणि स्टिम्युलेशन तिचं जे आहे ना ते प्रॉपर होणं हे प्राणायामाने खूप घडतं. एस्पेशली ओंकार आणि नाडीशुद्धी प्राणायाम जो आहे त्याच्यातला चंद्रभेदन प्राणायाम जो आहे ना तो त्या खूप जबरदस्त उपयोग या वेगस नर्वसाठी होत असतो. न्यूरो ट्रान्समिटर आपल्या शरीरातले जे असतात, ज्याला गाबा असं म्हटलं जातं, त्याच्यावरतीचा अप्रतिम परिणाम येतो आणि त्याचं बॅलन्सिंग जे आहे ते उत्तम पद्धतीने जमायला लागतं. सेरोटोनिन, डोपामाइन वगैरे याची जी कंट्रोल्स आहेत ती खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागतात. तर हाच भाग आयुर्वेद जो आहे ना तो मनाच्या आणि हृदयाच्या हिशोबाने लक्षात घेत असतो. मन शांत होत असताना त्याच्यातला रजोगुण जो आहे तो कमी होणं आणि तमोगुण कमी होणं ही प्रक्रिया जी आहे ती या प्राणायामाने होत असते. प्राणायामाच्या बरोबरीनं तुम्ही एखादा मंत्र जपत असाल तर तुमचं मन जे आहे ते स्थिर व्हायला लागतं आणि स्थिर मनामध्ये जबरदस्त ताकद असते. डिफॉल्ट मोडमध्ये मन जाणं किंवा मेंदू जाणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे अतिरिक्त येणारे विचार जे आहेत ते कमी व्हायला लागतात. मगाशी जसं सवयीचा भाग सांगितला ना की सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश आणि दात घासतो किंवा मोबाईलमध्ये रील्स वगैरे बघायला सुरुवात करतो. हे न कळत होणाऱ्या या गोष्टी आहेत. ऑटोपायलट मोडमध्ये गेल्या कारणाने या गोष्टी घडत असतात. तर तुम्ही तुमच्या मेंदूला वेगवेगळ्या अवयवांना स्टिम्युलेशन ज्यावेळेला देता प्राणायामाने त्यावेळी ह्या गोष्टीवरती तुमचं कंट्रोल यायला लागतं आणि सवयी तुमच्यावरती हावी होण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरती हावी व्हायला लागतात. म्हणजे जोपर्यंत माणूस सिगारेट पितोय तोपर्यंत ठीक आहे, परंतु सिगारेट ज्यावेळेला माणसाला प्यायला लागते त्यावेळेला प्रॉब्लेम येत असतात. ही प्रक्रिया जर उलटी घडायची नसेल ना तर प्राणायामा व्यतिरिक्त पर्याय नाही आणि त्याच्याबरोबर इतर गोष्टी ज्या आहेत ते होणं खूप गरजेचं आहे. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ना ते उत्तम पद्धतीने बॅलन्स केलं जातं. त्याची गती आहे आणि चॅनल जे आहेत ना ती ब्रेनमधल्या व्हेंट्रिकल्समधनं उत्तम पद्धतीने पार पडतात आणि त्याच्यामुळं तर मेंदूचं पोषण होत असतं. त्यामुळं CSF जे आहे त्याचं कंट्रोल आल्या कारणानं तुमच्या मेंदूचं पोषण जे आहे ते जबरदस्त व्हायला लागतं. 20 मिनिटं तुम्ही बसलेला आहे आणि इतर काही काम करत नाही आहे तरीसुद्धा तुमच्या मेंदूला जे आहे ना ती साखर लागत असते इतर अवयवांच्या पेक्षा जास्ती. तर त्या सेरिब्रल कॉर्टेक्समध्ये इन्सुलिन उत्पन्न होतं असा आत्ताचा शोध आहे. तर त्या इन्सुलिनचा शरीराला उपयोग होण्यासाठी तुम्ही सेरिब्रल कॉर्टेक्स जे आहे त्याला ॲक्टिवेट करणारे प्राणायाम करू शकता आणि मधुमेहावरती नियंत्रण करू शकता. मन, DNA स्ट्रक्चर आणि इतर गोष्टी ज्या आहेत ना ह्याच्यात बदल फारसे करता येत नाहीत असं लोकांना वाटतं. पण इमोशनल स्ट्रेस, एन्झायटी, खाण्यातले बदल, भावनिक भावभावना ज्या आहेत त्या, ड्रग ह्याचा तर परिणाम आपल्या DNAवरती होणार आहे आणि हेच बदलणं हे आयुर्वेद करत असतो. हे जर लक्षात घेतलं तर प्राणायामाचा आपल्या शरीरावरती येणारा परिणाम हा जबरदस्त येतो. भूक वाढणं हा प्रकार जो आहे तो आयुर्वेदात खूप महत्त्वाचा आहे.
रोगा सर्वेपी मंदग्नो सूत्रा मुद्राणांचे असं सूत्रच आहे. तर तुम्हाला भूक चांगली लागण्यासाठी सुद्धा प्राणायामाचा उपयोग होतो. 2 वेळा जेवायला लागला आणि माफक अन्न खाताय, सात्विक अन्न खाताय, वैद्याचं औषध घेताय आणि प्राणायाम करताय, तर तुम्हाला आरोग्य मिळणं हे नक्की आहे असं एकंदरीत आपल्याला म्हणायला लागेल. नक्कीच. प्रेक्षक हो, सर आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन करतायत आणि सरांकडून आपण अजूनही माहिती घेणार आहोत आणि काही आयुर्वेदीय वनस्पतींची सुद्धा माहिती जाणून घेणार आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030, शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333, तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल shriviswamrut@gmail.com. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर यांच्याशी प्राणायामातील समज आणि गैरसमज या विषयांवर. तर सर, विश्रांतीपूर्वी आपण सांगत होतात की प्राणायामाचा शरीर आणि मनावर काय परिणाम होतो, तर त्याविषयी काय विस्तृत माहिती द्याल? हृदयाच्या जो हार्ट रेट आहे ना, त्याची व्हेरिएबिलिटी जी आहे ना, ती लक्षात घेऊन हल्ली HRV नावाची एक तपासणी केली जाते. 2 हार्टबीटच्या मधलं जे अंतर आहे ना, ते प्रत्येक वेळेला वेगवेगळं असतं, 0.98 सेकंड वगैरे असं. आणि ते जेवढं जास्ती असेल ना, तेवढं आरोग्य चांगलं राहतं आणि तो मनुष्य जो आहे तो दीर्घायुष्य होता असं म्हटलं जातं. तर ही जी HRVची पद्धती आहे ती आपल्या प्राणायामाने खूप उत्तम पद्धतीने सुधारता येते. शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला जबरदस्त उपयोग होतो कपालभाती आणि अनुलोम विलोम या 2 प्राणायामांचा. ह्याच्याबरोबर भ्रामरी प्राणायाम जर केला गेला तर अल्फा लेवल जी आहेत ना रक्तातल्या, त्या उत्तम मेंदूतल्या ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने वाढायला सुरुवात होते आणि त्याचा एकंदरीत मनावरती, निर्णय क्षमतेवरती जबरदस्त चांगला परिणाम येतो. कोलेस्ट्रॉल आणि साखरेवरती जसा हा परिणाम बघितला आहे तसं न्यूरोप्लास्टिसिटी शरीराची, मेंदूची आपली उत्तम वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राणायाम केल्यानंतर एस्पेशली जो भ्रामरी प्राणायाम आहे तो जर केला गेला 2-2, 3-3 मिनिटं, तर त्याचा परिणाम म्हणजे आपल्या सायनस जे आहेत ना त्याच्यामध्ये जे कंपनं तयार होतात, मेंदूमध्ये कंपनं तयार होतात, त्यांनी नायट्रिक ऑक्साईड जे आहे ते सिक्रेट व्हायला सुरुवात होतं रक्तवाहिन्यांच्यामध्ये आणि ब्लॉक जे आहेत ते निघायला सुरुवात होते. रक्ताच्या गोठळ्या बनण्याची प्रक्रिया कमी होते. ह्याच्यावर जर सूक्ष्म प्रमाणात 1 ते 2 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात सुवर्णभस्म पोटात जर घेतलं तर ॲनिरिझमसारखे त्रास जे आहेत ते कमी व्हायला लागतात. रक्तवाहिन्या चांगल्या राहतात. हृदय रक्तवाहिन्या चांगल्या राहिल्या आणि यकृत चांगलं राहिलं तर माणूस लवकर मरत नाही, त्याला आजार उत्पन्न होत नाही, तो दीर्घायुषी होतो, म्हणजे होतोच. हे प्रकरण जे आहे ना ते सगळे ह्या प्राणायामामुळे आणि आयुर्वेदाच्या औषधांनी मिळत असतं. मगाशी वयाचा आणि श्वासाचा संबंधसुद्धा मी तुम्हाला सांगितला. असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये प्राणायाम हे नक्की वापरायलाच पाहिजेत आणि ते म्हणजे श्वास आहे, दम लागणं, कास म्हणजे खोकला आहे, जलोदरासारखा आजार आहे, कॅन्सरसारखा आजार आहे किंवा त्याच्याबरोबरीनं एड्स झालेला आहे कुणाला, तर त्याची रक्ताची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा उत्तम पद्धतीने सुधारली जाते. आणि हे सगळं करत असताना आयुर्वेदातल्या कोणत्या गोष्टींचा वापर तुम्ही कराल तर दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या, खाण्याचे नियम वगैरे आणि त्याच्यावरून काही वनस्पती. तर त्या काही वनस्पती मी इथं दाखवतो त्या तुम्ही नक्की वापरा. ही निर्गुंडी नावाची वनस्पती तुम्हाला माहिती आहे. तर ह्याचं चूर्ण पोटात जर घेतलं तर वेदनांचा नाश उत्तम होतो. मांडी घालून नीट बसणं आणि श्वासाचा करत असताना पाठीचा मणका ताठ ठेवण्यासाठी तुम्हाला ह्याच्या शेकाचा आणि चूर्णाचा नक्की उपयोग होणार आहे. दुसरी वनस्पती आहे ती म्हणजे हा वड. या वडाचा चीक 7 थेंब जर बत्ताशावरती घालून तुम्ही खात राहिलात तर तुमचं शरीर स्थिर व्हायला लागतं. मसल जे आहेत ते लूज होत नाही. 50 नंतर जर तुमचे मसल दर वर्षाला 3 ग्रॅम जर झरत असेल किंवा त्याचा क्षय होत असेल तर ह्याचा चीक तुम्ही पोटात घेणे हे खूप गरजेचं आहे. प्राणायामावर ह्याचा उत्तम उपयोग होतो शरीराला स्थिर करण्यासाठी. आणखीन एक वनस्पती इथं आहे ती म्हणजे ब्राह्मी नावाची इथे एक वनस्पती आहे, मध्ये तुम्हाला दिसेल ही. त्या ब्राह्मीचं चूर्ण किंवा रस जो आहे तो पोटात घेतला तर मस्तिष्काचं आरोग्य सुधारतं, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. आणि ह्याच्याबरोबर इथं रासना नावाची एक वनस्पती आहे. रासनेचं मूळ जे आहे त्याचा काढा जर तुम्ही पोटात घेतला तर त्याचा अप्रतिम फायदा जो आहे तो तुमच्या रक्तावरती, सांध्यांच्यावरती आणि त्याच्याबरोबरीने मस्तिष्कावरती होतो. तर या वनस्पती तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आणखीन एक वनस्पती इथं आहे ती म्हणजे पिंपळाचं पान. पिंपळाच्या पानावरती गरम गरम आमटी, भात आणि तूप जर रविवारी तुम्ही घ्याल
करायला लागलात तर बुद्धिस्मृतीची एकाग्रता वाढते, कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि तुम्ही जे करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता. सिगारेटच्या जाहिरातीमध्ये जसं म्हटलं जातं ना, जे मी ठरवतो मी करतो, त्यांनी काही जमत नाही, पण ह्यानी मात्र हे तुम्हाला निश्चित जमणार आहे, हे तुम्ही करून बघायला पाहिजे. दुसरी एक वनस्पती इथं आहे, त्याचं बी इथं आणलेलं आहे. ही ज्योतिष्मती नावाची वनस्पती आहे. ज्योतिष्मती कटुतिक्ता तराकप समिर्जित अत्युष्णा वामनी तीक्ष्णा वन्नी बुद्धी मतिप्रदा. तर अग्नी चांगलं करते, बुद्धी चांगली करते, मती चांगलं करते आणि प्राणायामाला प्रमोट करणारी ही वनस्पती आहे. तर तुमच्या शरीरावरती आणि मनावरती जाणारी वनस्पतीची द्रव्य तुम्ही वापरायला पाहिजे आणि शरीर आणि मनावरती जाणारा प्राणायाम तुम्ही करायला पाहिजे. तर या दोन्हींचा परिणाम तुम्हाला शरीर आणि मनाचे आजार होणार नाहीत, असतील तर कमी होतील, नसतील तर उत्पन्नच होणार नाहीत. तर हा सगळा भाग जो आहे तो जितक्या लवकर तुम्ही घरातले सगळे लोक सुरू कराल तेवढा तो सुदीन असेल. फारच छान आणि विस्तृत माहिती दिली सर तुम्ही. सर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आमच्या हॅलो डॉक्टर संघातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. नमस्कार. प्रेक्षक हो, आता वेळ आलेली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन विषयासह आपल्या आवडत्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय, पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिव पेठ, ऑफ बाजीराव रोड, नातोबा गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 तसेच 7774919193 आणि 9595810727. ईमेल श्रीविश्वामृत@gmail.com.